आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून घ्यायचं म्हटलं, कारण ना आज जरा वेगळं कामं होते आणि वेगळ्या ठिकाणी पण जायचं होतं. तर म्हटलं चला पहिले ना देवपूजा करून घेऊ. नमस्कार सगळ्यांना, वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा हा सण आहे, एक उत्सवच असतो स्त्रियांसाठी. पण आज मी जाते माझ्या माहेरी. तर माहेरी जायचं कारण पण तसंच आहे. तर आधी 2 महिन्यापूर्वी खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं होतं. आता ते टळलेलं आहे आणि माहेरी माझ्या वहिनीने, मोठ्या वहिनीने अजूनही माहेर ठेवलेलं आहे म्हणजे आमच्यासाठी. नंदांचं नेहमी तिथे स्वागत होतं आणि जावं पण वाटतं, त्यांना भेटावं पण वाटतं, असं आहे. आईसारखीच आहे माझी वहिनी, तुम्ही नेहमी बघतात व्हिडिओमध्ये. तर आता त्या भाच्याला मला भेटायला जायचं आहे. त्याचं ना जवळजवळ म्हणजे किती वर्षापासून तो आश्रम शाळेवर जॉब करत होता. आता तो परमनंट झाला होता, पण नंतर 2 महिन्यानंतर त्याचं ना आता ह्या 2 महिन्यात त्याला पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता. आता त्यातून तो खूप चांगला असा व्यवस्थित बरा झाला आहे. तसं आमचं जाणं येणं चालूच होतं, पण आता खास त्याला भेटायसाठी जायचं आहे आज. तर चला सोबत असा, आणि आज बाहेरचा व्लॉग तुम्ही बघणार आहात. चला मग बाजार करून आणूया. किराणा करू, योगेश दादाला बघून येऊ. सासरवाडीला भेट देऊन येऊ. कुठे? सासरवाडीला भेट देऊन येऊ. सासूरवाडीला चला, मी मगाशीच म्हटले ना. तर चला आता आपण जातोय मस्त योगेश दादाच्या घरी. मगाशी तुम्हाला म्हटली ना, हाय माझा भाचा योगेश दादा, आणि यालाच बघायला आम्ही आता आलेलो आहोत. हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा गेलो होतो, पण मग घरी काही जाणं झालं नव्हतं. म्हटले चला जाऊन येऊ. आणि हॉस्पिटलमध्ये म्हणजे त्याचं ना अजून ट्रीटमेंट चालूच होती. आत्ताही तो औरंगाबादला होता आणि आला आहे. म्हटलं कळलं तर म्हटलं जाऊन या, भेटून येऊया. आणि भाची पण माझी आलेली आहे. येताना आम्ही लिंबू आणि पपया घेऊन आलेलो होतो. आणि इथे बघा वटपौर्णिमेची तयारी चालू आहे. इकडे बघा भाजी सुनेचा वटपौर्णिमेचा ताट तयार झालेला आहे. आणि पुरणपोळ्या बघा कशा आहेत, मस्त खांद्याची खापराच्या पुरणपोळ्या. ही माझी भाची, माहेरची आमच्या घरातली सगळ्यात मोठी मुलगी. का ग बाई, वाट बघितली असती ना, मी पण केल्या असत्या ना. सकाळपासून वाट बघत होती, थोडा उशीर झाला आम्हाला. म्हणून वेळ झाला. काय या योगेश दादाची मुलगी, आणि जिभाऊ दादाची पण आहे, पण तो आज आता इथे नाहीये. अजिबात शांत बसणार नाही, काम चालूच राहतं. इकडे वड आहेत, सगळे वडाची पूजा चालू आहे. आम्ही पण जाऊ. आम्ही ना योगेश दादाला भेटायला आलो आणि लगेचच मी घरी परत जाणार होती. आणि म्हटलं आपल्या घरी आज गेल्यावर पूजा करू. म्हटलं 12:30पर्यंतचा मुहूर्त होता, तर म्हटलं लगेच येऊन जाऊ. आणि चिखल ओढून जायला काय 30 मिनटं लागतात धुळ्याला. पण वहिनीने खूपच म्हणजे नाहीच येऊ दिलं. नाही म्हणे, थांबाच म्हणे. काल पण फोन केला होता त्यांनी, पण आम्ही त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की आम्ही लगेच येणार आहे, कारण ना इकडे पण काम आहेत म्हटलं. पण नाही ऐकलं वहिनीने. मग शेवटी कसं करणार सर, म्हटले जाऊ दे, एवढं म्हातारा माणूस म्हणतंय म्हणे, मग थांबून घेऊ म्हणे. मग थांबलो आम्ही. आता पूजेला चाललो आहे तिघीजणी. आता ही माझी भाची सुनीने सगळी तयारी करून ठेवलेली होती तिची पूजेचे ताट वगैरे. म्हटलं चला मग आता यांच्याबरोबरच आता पूजा होऊन जाईल. घराच्या अगदी जवळजवळ 6 ते 7 असे वडाची झाडं आहेत, अगदी एका लाईनीत आहेत. तर आता तिथेच चाललो आहे, जवळ असल्यामुळे ना पटकन येता येईल म्हटलं. आणि बघा आमच्या वहिनीला किती आनंद झालेला आहे. मला सारखं राहून राहून वाटत होतं मी साडी घेऊन आली असती ना, तर नेसता आली असती. पण मला खरं म्हणजे मुळात थांबायचं नव्हतं ना, जायचं होतं म्हटलं परत. तर आल्यावर घरी करू म्हटलं. गावाच्या पण आपल्या बायका मुली जातात ना, त्यांच्यासोबत गेली असती. पण कसं आपण ठरवलेलं होत नसतं. आणि आता ह्याही माझ्या मुलींबरोबर ह्या म्हटल्या, अगं घर ग म्हणे आत्या आमच्यासोबत. हा सणच असा असतो स्त्रियांसाठी. तर सगळ्यांची लगबग होती, भरपूर गर्दी होती. पण मग नंबर तसा लवकर लागला आमचा. आंबे मीच पकडून देईन. हे झाले आम्ही गेलो, नंतर चहा पाणी झालं, थोड्याशा गप्पा झाल्या. आणि नंतर मग पूजेला आलो ना, मग जरा उशीर झाला होता. तर वहिनी आमच्या ना अजिबात शांत बसत नाही बघा तुम्ही. त्यांना वाटलं की खरं सरांना म्हणजे त्या म्हटल्या भाऊंना भूक लागली असेल, तर मी घेतलं म्हणे तळायला. वहिनी काय करणार?
भजा गरम गरम भजा गरम गरम भज्या गरम गरम भजा मी म्हटलं असं इकडे तर किसन सांगा. गरम भजा हा जेवणात बसायचंय ना. हा जेवणले बसांच्या आधी माणसांचं जेवण झालं लगेच आमचं पण जेवण झालं, कारण ना सगळे एकाच वेळेस नाही बसू शकत होतो आणि वाढायलाही थोडा प्रॉब्लेम येतो ना. मग वहिनी म्हटल्या पहिले त्यांना बसू दे. पुरणपोळ्यांचं पीठ चला मग थांबत बी नाही तुम्ही. चला वहिनी. चल घे का आधी हे अशी सपाट झाली पाहिजे. नाही करायला पाहिजे अजून कमी. हा कमी करायचं. अजून कमी. जेवण नाही करत पण तो चला मग. रोज एक पोळी खायची, 4 पोळ्या खायच्या पण 2-3दा खायच्या. सकाळी व्यायाम करायचा थोडा. खैरनार सण त्या दादाला सांगत होते की बाबा व्यायाम कर आणि थोडं थोडं 4 वेळा खा, कारण तर ना आता एका जागी असल्यामुळे ना वजन पण वाढत आलं होतं. आणि नंतर आम्ही आलो डीमार्टमध्ये. म्हणजे जर धुळ्याला गेलो ना आम्ही तर डीमार्टमध्ये जातो आणि थोडाफार जर किराणा लागत असला ना तो घेऊन येतो. मग आवश्यक होत्या त्या वस्तू मी सगळ्या घेत होती. म्हणजे आता कसं आहे काही काही गोष्टी असतात आणलेल्या आणि ज्या नाही मिळत ना मग त्या असं डीमार्टमधून घेता येतात. 200 रुपया गुरु छोटी वाली माहेरच आहे, कोणीतरी ओळखीचं भेटूनच जातं आणि बोलणं पण होतं. तर थोड्याशा गप्पा पण माझ्या एका बाजूला चालल्या होत्या. आणि मग नंतर मग खैरनार सर बिलिंग वगैरे करत होते आणि निघालो मग नंतर आपल्या आपल्या घरी यायला. आणि अगदी जवळ असल्यामुळे ना आम्हाला काहीच वाटत नाही धुळ्याला जायला यायला. आता आलोय घरी. घरी आलो जरा उशीरच झालेला आहे आणि आता भाकरी करायला घेतलेली आहे. सकाळी मस्त पुरणपोळीचं जेवण झालेलं होतं, पण खैरनार सरांना दोन्ही वेळेस ते आवडत नाही. वहिनी म्हणत होते एक पोळी घेऊन जा म्हणे, पण म्हटलं नको, ते काही खाणार नाही तर आणि विकत खाण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि काय 2च भाकरी करायच्या त्यामुळे त्याच्यामुळे काय पटकन होतात. आणि असंही आमच्याकडे जरी गोडाचं जेवण असलं ना तरी संध्याकाळी हा वेगळा स्वयंपाक असतोच. इथे कसं आहे स्वयंपाक करताना ना खूप गरम होतं. मग मी आल्या फक्त हातपाय धुतले, म्हटलं नंतर चेंज करेल. म्हणजे मग कसं थोडीशी आंघोळच करून घ्यावी लागते, इतकं म्हणजे घामाघूम होऊन जातं माणूस. आता सध्या ना पावसाचं वातावरण असलं ना तर गरमी पण खूप होते त्याच्या आधी ना, त्याशिवाय पाऊस येत नाही. तर आता हे गहू आहेत ना मी 3 दिवस भिजवले आणि असे आता याचं मी दळणार आहे यांना आणि दळून आणि याचा कोंड्याची भाजी करायची आहे. आणि हा चीक आहे ना उद्या खैरनार सरांना गरम गरम चीक खायला देऊन देईल आणि त्यांना ही भाजी खूप आवडते. हे बघा 3 दिवस असं मी थोडेसेच टाकते, अर्धी वाटी टाकायचे, 2 जणांची भाजी आरामात होते. मिक्सरला काय पल्स मोडवर जर फिरवलं ना मस्त असं कोंडा निघतो आणि चीक पण बाजूला होतो, पटकन तयार होतो अगदी. चला आता गहू दळून झालेले आहेत, आता याला धुवून घेते. आपण जसं कुरड्याचा चीक धुतो ना तसंच, आणि काय नाही अगदी 5 मिनटं लागतात. 2 पाण्याने धुवून घेतलं आणि छान असा आपला कोंडा तयार झालेला आहे. आता ह्या कोंड्याची भाजी करायला घेऊया. कोंड्याची भाजी करूया बरं का, मस्त लागते एक नंबर. आणि मी कशी करते ते पण बघा तुम्ही. आणि असं कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर असते ना आपली आखी, जशी काही निवडून वगैरे बारीक बारीक काड्या बाजूला केल्या, त्याच्यात हिरवी मिरची टाकली आहे आणि लसूण टाकलेला आहे. लसूण जवळजवळ 5-6 म्हणजे कांद्या टाकलेल्या आहेत आणि कोथिंबीर होती अर्धा वाटगाभर आणि त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकल्या जवळजवळ 20 तर असं मस्त असं वाटण तयार करून ठेवलंय. पटकन भाजी करता येते आणि असं फ्रीजमध्ये मी ठेवून देत असते. आता मी गावाहून आली, आता घाई किती झाली असती सगळ्या गोष्टी करायची. असं काही काही गोष्टी करून ठेवल्या ना पटकन होतं बरं का, स्वयंपाक आपला पटकन होतो. तसंच असं हे दाण्याचं कूट दोन्ही प्रकारचं. आता मला उपवास, तर मला कसं आहे डायबिटीजमुळे मला थोडंफार खावंच लागेल, तर त्यासाठी बघा भाजीसाठी बारीक कूट आणि असं काही कोरडी भाजी असेल त्याला जाड कूट, आणि हेच साबुदाण्याला वापरता येईल.
म्हणजे शेंगदाण्याचं कूट. हे बघा असं, अशी तयारी करून ठेवली ना पटपट होतं बरं का. आणि चटण्या पण भरपूर केल्या मागच्या आठवड्यात मी, त्या मी तुम्हाला दाखवेल नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि असं हे दळून ठेवलं ना मग पटपट होतं. मला कसं आता थोडंफार शेतात मदत करावी लागते ना खैरनार सरांना, तर मग असं मी करून ठेवलं ना पटकन भाजी करते, पटकन भाकरी करते आणि लगेच आम्ही दोघं जण जातो. मग कडे आता तापली आहे, तेल टाकते आणि नंतर मग जिरे मोहरी सगळं आधी म्हणा तर पाववाटी तेल घेतलंय. 1 चमचाभर जिरे घातलं. कांदा असा चिरून घेतलाय. गॅस आता मस्त लो टू मिडियम करायचा, म्हणजे थोडा वाढवायचाच. कांदा चांगला परतवला गेला पाहिजे आणि चव पण मस्त लागते कांद्याची. मग कांदा चांगला परतवून झालाय. आता याच्यामध्ये घालूया हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसणाचं वाटण आहे. म्हणजे अर्धी मूठ कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या. तुम्हाला जर जास्त तिखटाच्या असतील तर 2-3च टाका. ह्या कमी तिखटाच्या आहेत त्याच्यामुळे मी ह्या 5-6 टाकल्या आहेत. हे वाटण टाकायचं मस्त ठेचलेलं. हे थोडंसं अगदी अर्धा मिनिट परतवायचं. मस्त हा ठेचा तयार होतो आणि याची चव खूप छान आपल्या या भाजीमध्ये उतरते बरं का. असं एकदा नक्की करून बघा, खूप मस्त लागतं आणि खायला पण अगदी चवीचं आणि पौष्टिक मिळतं ना. आणि मी काय म्हणते, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा. चला, कांदा छान परतवून झाला आहे. आता याच्यामध्ये वाटण पण परतवून झालंय. हळद घालूया. थोडंसं तिखट घातलंय. तिखट ते घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. हिरवी मिरचीने पण छानच लागेल. आता या कांद्यासाठी थोडंसं आपण मीठ घालूया, म्हणजे कांदा चवदार लागतो. थोडंसं मीठ घातलं ना कांद्यामध्ये, अगदी 1/2 चमचा मीठ मी इथे घातले. पुन्हा परतवलं आणि आता आपला हा तयार कोंडा टाका. हा गव्हाचा कोंडा यामध्ये घालूया. बघू शकता मस्त असं दिसतंय की नाही, वाटतंय ना अंडा भुर्जी सारखं. एक नंबर. आता आपण थोडंसं मीठ टाकलं होतं ना सुरुवातीला, आता थोडं अजून मीठ वाढवून घेऊ. इथे अर्धा चमचा मीठ घातलं मी. हा चमचा छोटा आहे बरं का, चहाच्या चमच्यासारखा. तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता. तर बघा आपली मस्त अशी गव्हाच्या कोंड्याची भाजी तयार झालेली आहे. हे बघा भाजी तयार झाली. वरून थोडी कोथिंबीर घालूया. थोडी म्हटल्यापेक्षा थोडी जास्तच मी घातली आहे, कारण खरंच याची एवढी कोथिंबीर जर घातली ना एक नंबर चव लागते. याची भाजी तयार झाली. तर बघा मस्त अशी आपली ही गव्हाच्या कोंड्याची भाजी तयार झालेली. आणि ही सरलाच किचनला पण रेसिपी जाईल. म्हणजे कसं आहे, एक तीर में दो निशान असं मी आज करून घेतलं. म्हटलं 4 दिवसापासून गहू भिजवलेच होते ना अनायशाने, तर व्हिडिओ पण होतो ना. आणि इतकं पौष्टिक, खूप सुंदर. आणि याच्यामुळे काय होईल, फायबर भरपूर मिळतं. फायबर भरपूर मिळाल्यामुळे काय होतं, आपलं कॉन्स्टिपेशन वगैरे जे असतं ना त्याला पण म्हणजे त्रास वगैरे नाही होत. म्हणजे ही अधूनमधून ही भाजी अशी करून आपण खाऊन घ्यायची, काय होत नाही. आणि उन्हाळ्यात आपण करतो ना वाळवण, तर त्याच्याच पद्धतीने हे थोडेसे अर्धी वाटी गहू टाकायचे, एक मस्त भाजी तयार होते. आणि ही भाजी आता तयार झालेली आहे आणि खैरनार सरांना जेवायला देईल. पण त्याच्या आधी ना मला आता साबुदाण्याची खिचडी करायची आहे. खूप घाम येतोय बाहेर ना, खूप असे किडे येतात ह्या म्हणजे रात्रीच्या वेळेस, आणि त्याच्यामुळे दार बंद करून घ्यावं लागतं. आता आम्ही डीमार्ट मधून काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवते. आल्या आल्या हातपाय धुतले आणि स्वयंपाकाला लागली बरं का. तर मी डीमार्ट मध्ये पण आम्ही गेलो होतो ना डीमार्ट मध्ये पण गेलो आणि काय काय शॉपिंग केली ते पण मी तुम्हाला दाखवते.
अगदी मस्त असं जे जे म्हणजे आवश्यक असतं ते ते आणलेलं आहे. ही मिल्क पावडर आम्ही आणून ठेवतो, कारण कसं आहे कधी दूध मिळालं नाही मिळालं ना तर आपण राहतो जंगल पसारा म्हणतो आमच्याकडे बरं का मळ्यात राहतो ना, तर मग त्याच्यासाठी कसं आहे एखाद वेळेस कसं आई अचानक पाहुणे आले किंवा आपल्यालाही स्वतःला प्यायचं असलं तर आणि घरनं सरांना ना ह्या पावडरची आता कॉफी आवडायला लागलेली आहे. तर मग ज्या दिवशी नसेल ना मग त्या दिवशी आम्ही कॉफी करतो, म्हणजे दूध नसेल तर, आणि दूध असेल तर आपला आपला चहा असतो. तर ही पावडर त्याच्यासाठी आणते, नेहमी नाही वापरत, कधीतरी करतो. प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे, मला जो जो किराणा लागत होता तेवढा मी घेऊन आलेली आहे आणि आवश्यक असलेल्या वस्तू आणल्या जातात, बरं पडतं हे असं. आणि तीळ पण आम्ही ना चटण्या वगैरे असं भरपूर केल्या जातात माझ्याकडे, त्याच्यामुळे मी तीळ आहे ना अर्धा किलो किंवा 1 किलो अगदी आणतच असते. तर ती चटणी पण तुम्हाला दाखवते मी काय काय चटण्या बनवलेल्या आहेत. माझा चटण्यांचा ट्रे असतो इथे ठेवलेला आहे. इथे आहे आपली बडीशोप, जेवण वगैरे झाल्यावर याच्यात जवस आणि तीळ आणि बडीशोप असतं, एकूण असं भाजून ठेवते एकत्र, ते आहे. आणि ही आहे खुरसणीची चटणी, कारळाची चटणी म्हणतात पण आम्ही खुरसणी म्हणतो. ही आहे शेंगदाणा चटणी, ही आहे लसूण चटणी. ही मी केव्हाही वेळेवर पटकन करून घेत असते, म्हणजे मी भाजीलाही बऱ्याचदा वापरते, त्याच्यामुळे ती आता बऱ्यापैकी संपली. आणि ही आहे तिळाची चटणी, ही आहे बोंबीलची चटणी. आणि जवळच जर वाटलं तर तेल टाकायचं, नाही वाटलं शक्यतो तेल नाही टाकत, पण मग जर कोणी आलं गेलं चटणी वाढली तर तेल लागतं ना, मग त्याच्यामुळे तेल. आणि हे आपलं लोणचं. अशी ही तयारी असली ना तर ताट असं पूर्ण भरलेलं वाटतं. चला बाकीचा किराणा बघ. पावडर, भांड्याचे साबण, घासणी, पेस्ट, काही कॉफी, असं हा सगळं सामान. डव साबण, मला डव साबणच वापरायला लावला आहे डॉक्टरांनी, त्याच्यामुळे मी डव साबण आणते माझ्यासाठी. आणि तीळ मग अशीच तुम्हाला सांगितलं. असं डाळ्या, जेव्हा डोसे इडली केली ना तर मग डाळ घालून आपण चटणी करतो ना, तर ते त्याच्यासाठी डाळ्या. असा हा फक्त जेवढा लागेल तेवढा मोजका असा किराणा आम्ही करून आणला आज धुळ्याहून येता येता. म्हणजे कसं आहे तिकडे असं जाणं नाही होत ना, म्हणजे कसं आहे डीमार्टला सारखं जाणं नाही होत ना, मग त्याच्यामुळे ना हा किराणा करून आणून ठेवलेला आहे. तर मग असं आणून ठेवलं ना तर बरं पडतं. तसं मग नाशिकहून आणतो जास्त करून, पण गेलो म्हटलं मग तर तिकडनं येता घेऊन आलो. थोडंसं फिरणं पण झालं. आता ना खरणार सर आता पटकन जेवायला सांगतील तर त्यांना जेवायला वगैरे वाढते आणि साबुदाणे पण करायला घेते. तर आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.